ठाणे विधान परिषद निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा भाव वाढलाय। ठाण्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वर्चस्वाच्या लढाईत बहुजन विकास आघाडीने आपला भाव वाढवला। ठाणे विधान परिषद निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचं गणित बघता भाजप आणि शिवसेनेनंतर बहुजन विकास आघाडीची ताकद आहे। बहुजन विकास आघाडीकडे 70 मतं आहेत, त्यामुळे ही मतं आपल्या बाजूने मिळवण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरू आहे। एकीकडे शिवसेनेचे प्रयत्न सुरू असताना भाजपनेही दबाव निर्माण केलाय, तर भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि राजन नाईक यांनी बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर राजीव पाटील यांच्याशी चर्चा केली। ठाणे विधान परिषदेसाठी ही चर्चा झाल्याची माहिती आहे। आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, ठाणे त्यामध्ये शिवसेना, भाजप आणि आता बहुजन विकास आघाडी, काय एकंदरीतच चर्चा पाहायला मिळते, काय कुरघोड्या पाहायला मिळतात, कसा संघर्ष पाहायला मिळतोय? दीपक, एकूणच जर आपण पाहिलं तर ठाण्यामधलं जे संख्याबळ आहे त्या संख्याबळानुसार जर जायचं झालं तर भाजपकडे भाजपचं पारडं जड आहे आणि भाजपकडे जास्त संख्याबळ असल्यामुळे ठाणे विधान परिषदेमध्ये भाजपचा जर उमेदवार असेल तर तो सहज निवडून येईल। पण यामध्ये देखील ठाण्यामध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे, ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे। ठाण्यामध्ये जे मागील विधान परिषदेचे आमदार होते ते देखील रवींद्र फाटक जे शिवसेनेकडून होते, हे पाहता ठाण्याची सीट जी आहे, ठाण्याची जागा जी आहे ती विधान परिषदेसाठी शिवसेनेला देण्यात यावी अशी मागणी ही आधीपासून शिवसेनेची होती आणि ती जागा त्यांना मिळाली देखील आहे असं देखील कळतंय। पण 71 मतं जवळपास जी आहेत ती मतं ही बहुजन विकास आघाडीकडे आहेत, ज्यांची एकहाती सत्ता वसई विरार महानगरपालिकेवर आहे। त्यामुळे ही 71 मतं जी आहेत ती डावलून चालणार नाही। काही दोन दिवसांपूर्वी रवींद्र फाटक हे देखील बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा असलेल्या भाई ठाकूर यांना भेटून आलेले होते आणि हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांची त्यांनी भेट घेतलेली होती आणि त्या भेटीमध्ये देखील ते पाठिंब्यासाठीच गेले होते असं सूत्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्यामुळे पाठिंबा शिवसेनेकडून देखील मागितला जातोय। दुसरीकडे भाजपने देखील या सीटवर आपला दावा ठोकला असल्यामुळे इथल्या अनेक स्थानिक नेत्यांना असं वाटतंय की ही सीट भाजपकडेच मिळावी, कारण की हीच वेळ आहे ज्यावेळी पक्ष वाढीसाठी आपण प्रयत्न करायला हवेत, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक निवडून आम्ही कोणासाठी आणले असा देखील प्रश्न स्थानिक नेत्यांकडून विचारला जातोय। त्यामुळे ही सीट आपल्याकडे मिळावी, आपल्याकडे राहावी असा प्रयत्न स्थानिक नेत्यांचा आहे। म्हणूनच दुसरीकडे बवियाला भाजपकडून देखील साकडं घातलं जातंय। त्यामुळे ही 71 मतं जी आहेत ती जरी बाजूला ठेवलं तर देखील भाजपचं पारडं हे जड मानलं जातंय। म्हणून कुठे ना कुठे बविया जी आहे ती सध्या या संपूर्ण सिनॅरिओमध्ये पिक्चरमध्ये आलेली आहे आणि भाजपच्या नेत्यांकडून बवियाच्या नेत्यांची भेट घेतली जाते आहे, शिवसेनेच्या नेत्यांकडून बवियाच्या नेत्यांची भेट घेतली जाते आहे आणि निर्णायक 71 मतं जी आहेत ती 71 मतं कोणाच्या पारड्यात पडणार हे देखील महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे सध्या बविया हा ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात बहुमूल्य असा पक्ष झालेला आहे, ज्या पक्षाकडे सगळेच राजकीय नेते जे आहेत ते पोचत आहेत। दुसरीकडे जे विरोधक आहेत ते देखील ठाण्याला आपली सीट देणार आहेत, म्हणजे ठाण्यामध्ये उमेदवार उभा करणार आहेत। त्यामुळे विरोधकांकडून म्हणजे उभाटा असेल, काँग्रेस असेल यांच्याकडून जो उमेदवार असेल ते देखील बवियाकडे जाणार येणाऱ्या काळामध्ये, ते त्यांना साकडं घालणार त्यांच्या 71 मतांसाठी हे देखील निश्चित आहे। त्यामुळे एकूणच पाहता बविया सध्या फायद्यातला पक्ष आहे किंवा बविया सध्या बहुमूल्य पक्ष आहे, ज्याला